चला आज आपण बनवणार आहोत चिकन। त्याच्यासाठी आपण कांदा लाल करून घेतला आहे, लसूण लाल फोडणीमध्ये लाल करून घेतलेलं आहे आणि खोबरं सुकं खोबरं आपण गॅसवर भाजून घेतलेलं आहे। हे सगळं वाटण ह्याचं तयार करून घ्यायचं आणि तेल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता आपण हे सगळं काढून एकत्र करून वाटण करून घेऊ। त्यानंतर आता आपण तेल तापवून जे वाटण केलं होतं ते वाटण तेलामध्ये घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, चिकन मसाला हे सगळे मसाले घातलेत आणि हे वाटणात मसाले घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे। सगळे मसाले घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे। आपला जो हा मसाला वाटण आहे ना ते चांगलं परतलं गेलं पाहिजे, तर चिकनला छान टेस्ट येईल। आणि ह्याच्यावर आता मिक्स करून आपण झाकण ठेवायचं आहे आणि ते परतू द्यायचं आहे। अशा पद्धतीने आता आपण झाकण ठेवून आता आपण बघूया किती आपलं परतून झालेलं आहे। काढून आता हे बघा, त्याला अगदी साईडने आपल्याला तेल सुटेपर्यंत त्याला परतवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये ह्या स्टेजवर आपल्याला ह्याच्यात टोमॅटो जो बारीक चिरून आपण टोमॅटो ठेवला होता ना तो टोमॅटो घालायचा आहे, म्हणजे थोडंसं परतून झालेलं आहे ना वाटण, त्याच्यामध्ये टोमॅटो घातलं की तो टोमॅटो पण शिजला जाईल। आणि चिकनला पण आपण सगळा मसाला लावून घेतलेला होता, लाल तिखट, हळद ते सगळं लावून घेतलेलं आणि एका बाजूला मी ते थोडंसं वाफेवरती शिजत ठेवलं होतं। ह्याच्यात पण आपण सगळे मसाले घातलेले आहेत। आता आपलं जे वाटण होतं ना ते चांगलं परतलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण चिकन घालतोय आणि हे चिकन पण चांगलं मिक्स करून घ्यायचं, मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करायचं। लगेचच पहिला त्याच्यात पाणी नाही घालायचं, पहिला हे मिक्स करून ह्याला वाफेवर शिजवायचं आणि चवीनुसार आता ह्याच्यात आपण मीठ घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालून परत हे मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यात आता मी बटाटे घालते। आमच्या घरात सगळ्यांना चिकनमधला बटाटा आवडतो आणि चांगला टेस्टी लागतो चिकनमधला बटाटा, म्हणून आता ह्याच्यात चिकनमध्ये बटाटे घातलेत, ते पण आपण मिक्स करायचे रश्श्यामध्ये आणि वाफेवर शिजवायचं। त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि ते शिजू द्यायचं। बघा आता अशा पद्धतीने आपलं हे चिकन तयार झालं आहे। वाफेवर शिजल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी वाटलं तर तुम्ही पाणी घालून परत शिजवू पण शकता आणि बटाटा चेक करायचा, बटाटा शिजला म्हणजे चिकन आपलं तयार आहे। आता कोथिंबीर घालायची आणि आपलं हे चिकन झालं तयार। अशा पद्धतीने नक्की करून बघा, कसं वाटलं तुम्हाला चिकन ते नक्की सांगा।